वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम संपादक की न्यूज़। आज भुसावल शहर में ईद मिलादुन नबी को लेकर के पुलिस ने किया रोड मार्च। देखते रहिए न्यूज़ मास्टर से रिपोर्ट। उद्या कृपा करून कोणी असं नका करू। उद्या 8 वाजता म्हणजे 7 वाजता बंदोबस्त टाईम आहे, 7 वाजता सर्वांनी यायचं। 8 वाजता मी स्वतः हजेरी घेईन। कोणी गैरहजर मिळून आलं, महत्त्वाचा बंदोबस्त आहे, त्याला आम्ही तिथून माननीय DSP साहेबांकडे पुढील कारवाईसाठी पाठवू। आत्ताचे जे गैरहजर आहे, आत्ताचे गैरहजर आहे त्यांची तुमची जेवणाची राहण्याची व्यवस्था आहे ना, तुम्ही सकाळी मेजरला भेटून घ्या, ते करतील। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला यायचा सर्व कर्मचारी, दीपक आणि गौरव आपल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घ्यायची। तिथं परत कोणी गैरहजर राहिले तर परत रिपोर्ट लावतो। बंदोबस्ताचे पॉईंट जे दिलेले आहेत ते जर बाजारपेठच्या हद्दीमध्ये जाणार असेल तुम्ही पुढे बंदोबस्त घेऊन, तर जोपर्यंत सगळी मिरवणूक संपत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं। सिटीचा बंदोबस्त आहे, सिटीच्या हद्दीतच थांबणार, बाजारपेठच्या हद्दीत जाणार नाही असं कोणीही करणार नाही। आलं लक्षात? सिटीचे कर्मचारी बंदोबस्त पूर्ण बाजारपेठ आणि सिटी दोघांचा मिळून बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे गरज पडली तर बाजारपेठच्या हद्दीत तुम्हाला जावं लागेल। अनवर वेगळं कोण 8च्या नंतर कोणीही गैरहजर सापडला तर त्याचा डिफॉल्ट पाठवला जातो। तिसरी महत्त्वाची सूचना, कॅप, लाठी आणि आपला युनिफॉर्म व्यवस्थित असला पाहिजे। आणि चौथी सूचना, फार काही विशेष बंदोबस्त नाही आहे, फक्त आपलं बिहेवियर जे आहे, आपली वर्तणूक ती व्यवस्थित ठेवा। आपल्यामुळं काही गोंधळ होईल, आपल्यामुळं काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होईल असं वर्तणूक ठेवू नका। वेळेवर उपस्थित राहा। सगळ्यांकडे लाठी असणं गरजेचं आहे। आपलं पाणी, आपलं जे काही खाण्यापिण्याची सोय आहे ती करायची। दुपारचं काय केलं वागसाहेबांचं? दुपारची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सकाळी सगळ्यांनी नाश्ता व्यवस्थित करून यायचा आहे। तुमची दुपारची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आलं लक्षात? ठीक आहे। सांगायचं झाल्यानंतर साधारण 2-2:30 वाजेपर्यंत बंदोबस्त झाले, त्याच्यानंतर तिथे व्यवस्था केली। जर कोणाला त्याच्यानंतर संशोधन चालू आहे तर माझ्याशी बोलावं, त्याच्यानंतर बंद करा। विनाकारण वाद कोणीच घालणार नाही। कर्मचाऱ्यांसाठी जर चुकून मैदानात टाकलं नाही तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं होमगाडीच्या तरी चालेल। डिव्हिजनच्या ग्रुपवर फोटो टाकतील सर्वजण। उद्याच्या बंदोबस्तासाठी डिव्हिजनचा जो ग्रुप केलेला आहे, बंदोबस्त पॉईंटला जे जे पॉईंट नेमून देण्यात आलेले आहेत त्याच्यावर आपण आपले फोटो टाकावे पॉईंटवर आल्यानंतर। आणि बंदोबस्त क्लोज हा जामा मस्जिदला होईल। डिब्रीफिंग जी आहे ती जामा मस्जिदला, बंदोबस्त क्लोज झाल्यानंतर डिब्रीफिंग ही जामा मस्जिदला होणार आहे। संवाद पेठेसाठी बाजारपेठ आणि शहर पोलीस स्टेशनचे लोक बाजारपेठ पोलीस स्टेशनला होते। बंदोबस्त आपल्या आपल्या ड्युटीसाठी स्वस्थ। दादा ताळे दादा मस्त दादा। अरे सर
विश्राम. उद्या कृपा करून कोणीच असं नका करू. उद्या 8 वाजता म्हणजे 7 वाजता बंदोबस्त टाईम आहे. 7 वाजता सर्वांना यायचं. 8 वाजता मी स्वतः हजेरी घेईन. कोणी गैरहजर मिळून आलं, महत्त्वाचा बंदोबस्त आहे, त्याला आम्ही तिथून माननीय DSP साहेबांकडे पुढील कारवाईसाठी पाठवू. आत्ताचे जे गैरहजर आहे पावसाला सांगून गैरहजेरी घेऊन घ्या सर्वांची. आत्ताचे गैरहजर आहे त्यांची विचार आपल्याला नंतर त्यांनी ढालणी आणला त्यांची परेड घेऊन घेतो. आता संवाद बैठक होणार आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला 7 वाजता शार्प. 7 वाजता सर्वांनी संवाद बैठकसाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनला यायचा. सर्व कर्मचारी दीपक आणि गौरव आपल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घ्यायची. सर मी आपल्याला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. तुम्हाला बंदोबस्ताचे पॉईंट जे दिलेले आहेत ते जर बाजारपेठच्या हद्दीमध्ये जाणार असेल तुम्ही पुढे बंदोबस्त आपल्या आपल्या ड्युटीसाठी स्वस्थान. हजेरी घेईल. कोणी गैरहजर मिळून आलं, महत्त्वाचा बंदोबस्त आहे, त्याला आम्ही तिथून माननीय DSP साहेबांकडे पुढील कारवाईसाठी पाठवू. आत्ताचे जे गैरहजर आहे पावसाला सांगून गैरहजेरी घेऊन घ्या. यार भाई ऐसा ही आते क्या नहीं स्टेशन पास उठ जाएंगे मेरे को लग रहा हूँ वरना वो जाते रहेंगे. आता कुठे ऑफिस इथे देऊ द्या ना लाईन दोन. बंदोबस्त सावधान.
राम